हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आमचा सोपा म्हणजे 9 वर्ष झाले. मग आमच्या लग्नाला 9 वर्ष आता होत आहेत ऑक्टोबरमध्ये, म्हणजे ह्याच महिन्यात 9 वर्ष होत आहेत. आणि 9 वर्षापासून सोपा आमच्या घरात होता. तो सोपा थोडासा खराब झाला, म्हणजे मध्ये थोडासा मधलं ते तुटलं होतं आणि खाली वाकला होता, म्हणून तो कचऱ्यात फेकून द्यायचा होता आणि कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा होता. तर मग तो कचऱ्यावाल्या दादांना मी विचारलं की बाबा असं असं आहे आणि सोपा द्यायचा आहे. मग 2 गाड्या येतात आमच्याकडे. एक असं सामान म्हणजे मोठं सामान न्यायला मंगळवारी आणि बुधवारी 2 दिवशी अशी गाडी येते की मोठं सोफा वगैरे किंवा तुमच्या घरातलं काही जे कचरा आहे ना, म्हणजे मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या न्यायला येणार होत्या. आणि छोट्या दररोजचा कचरा तर न्यायला दुसरी गाडी येते ना. तर मग आज मंगळवार होता, तर तो आज काही ती गाडी येणार नाही, पण तरी पण मी तो सोफा खाली नेऊन ठेवला. तर आज खरंच थोडंसं वाईट वाटतं, पण म्हणतात ना की एक वस्तू गेली की दुसरी घरात येते लगेच. म्हणजे असं झालं की आमचा सोफा तो दिला, मी खाली नेऊन ठेवला आणि हे बघू शकता तुम्ही, मोकळंच दिसतंय सगळं. असं म्हणजे तिथं लावलेला तो होता ना, तर पोरगा खेळायला काय पण काढत असतो त्यामुळे तर ते मोकळं खाली खाली दिसते. पण एक गोष्ट अशी की आमचा सोफा तो खाली नेला आणि आज काही नेणार नाहीत, उद्या ते घेऊन जाणार आहेत. पण सोफ्याच्या जागेवर आमचा बेड आला. म्हणजे आमचा बेड ना आता आम्ही भाड्याने जो रूम घेतला आहे ना, तर तो आमचा रूम हा भाड्यानीच आहे. तर हा रूम घेतला आहे ना, तर त्या रूममध्ये ऑलरेडी त्या रूम मालकाचा बेड मोठा होता. म्हणजे तो आम्ही जो बेड वापरतोय ना, तो रूम मालकाचाच बेड आहे आमचा. तो काय आमचा बेड नाही. मग आम्हाला जागाच नव्हती ठेवायला आमच्या बेडला. तर मग ते आमच्याच गावातले, म्हणजे आमच्याच गावाच्या जवळचेच यांचे मित्र राहत होते ना इथं, म्हणजे त्यांच्याच कंपनीत काम करत होते. तर आम्ही त्यांच्याकडे दिलेला बेड. म्हणलं तो आम्ही जोपर्यंत आम्हाला गरज पडत नाही ना, तोपर्यंत तुम्ही वापरा. आणि तुमचे म्हणजे तुम्हाला वाटेल की नाही जेव्हा की बाबा ना आता आणि मग तोपर्यंत तुम्ही वापरा, असं म्हणणं झालं होतं. मग त्यांच्याजवळ आम्ही हा रूम घेताना त्यांच्याकडे सोडून आलो होतो बेड. तर मग नेमका असं झालं की आज आम्ही सोफा खाली नेऊन ठेवला. म्हणजे त्यांनीच ते बेड सोडायला आमच्याकडे, म्हणजे त्यांनी कंपनी सोडली त्यामुळे मग आता आमचा बेड आम्हाला देऊन जायचं होतं त्यांना. मग त्यांनी आज बेड आणून ठेवला आणि सोफा तो खाली. त्यांनाच मी बोलले आता कोणीच नाही, हे पण कामावर गेलेत ना, मिस्टर कामावर गेलेत, त्यामुळे त्यांना बोलले आज जर कचऱ्याची गाडी आली तर ते कचऱ्याची गाडी घेऊन जाईल. म्हणून मग आज सोफा न्यायचा होता खाली. कसा न्यायचा हा पण प्रश्न पडला होता. पण नेमका प्रश्न सॉल्व्ह झाला, आपोआपच सॉल्व्ह झाला प्रश्न. आणि मग त्यांनी बेड आणून दिला आणि सोफा खाली नेऊन ठेवला. म्हणजे एक वस्तू आली की एक वस्तू गेली, असं झालं ना. पण तो सोफा ना खूप वर्षापासून, म्हणजे 9 वर्ष झाला आम्ही वापरला. सुरुवातीपासूनच तो वापरलेला होता. मग तो जरा आता खराब झाल्यामुळे मग ठेवून पण काय उपयोगाचा नाही ना. नुसती आठवण आपण बोलतो की बाबा नो हां बाबा माझ्या लग्नातली वस्तू आहे किंवा लग्नात दिलेली आहे. आणि मग ठेवून जागा उगाच आठवून. आता पोरं मोठी व्हायला लागल्यात, म्हणजे आता 2 मुलं आहेत म्हणल्यानंतर पोरं मोठी व्हायला लागल्यात. आणि मग आपल्याला जागा पण पाहिजे असते ना की बाबा नो आपल्याला वापरायला, म्हणजे पोरांना खेळायलाही. पण थोडी आता पोरं मोठी झाल्यावर खेळायला रांगायलाही लागली की जागा पण हॉलमध्ये मोठी लागते ना. आता हा प्रश्न पडला की बेड लावायचं कुठं. आता तात्पुरतं तर आता आम्ही हा बेड ना इथं गॅलरीतच ठेवला आहे. तुम्हाला दाखवते, हॉलच्या गॅलरीतच बेड ठेवला आहे. हा बघा, आता सगळं हे तर तात्पुरतं आम्ही हा हॉलच्या गॅलरीतच ठेवला आहे. खरं तर आमचा असा लोखंडाचा बेड आहे आणि तो आहे तो आम्ही जो आता वापरतो रूम मालकाचा, तो लाकडाचा बेड आहे. तर इथं ठेवला आहे. आणि आता पोरांमुळं ना असं वाटतं हॉलमध्ये लावावं, तर हॉलमध्ये कसा बेड लावायचा, म्हणून मग आता ह्याचं काहीतरी करावं लागेल. आता कुठंतरी तो ठेवूनच द्यावा लागेल. आणि 2 बेड तर बेडरूममध्ये बसत नाहीत. मग आता काय करावं काय सुचत नाहीये. तरी पण हे बोलले ठीक आहे गॅलरीत राहू दे, मग मी आल्यावर बघू काय करायचं ते. कारण आमची ही चिल्ली पिल्ली आता मोठी व्हायला लागले, त्यामुळं आता तो एकटा होता तरी इतका मस्ती करत होता, त्याला एवढं खेळायला लागत होतं वगैरे. पण तरी पण आता हा बारका जर मोठा झाला तर मग दोघांना पण खेळायला जागाही नको का. आणि हॉल पण म्हणजे आहे बऱ्यापैकी मोठा आहे, अशी काय अडचण नाही आहे. जागा वगैरे बसेल थोडीशी. पण कसं बेडची अडचण पण कशाला म्हणून मग, आणि हॉलमध्ये कसा बेड लावायचा ना.
हे असं त्या मिस्टरांचं म्हणणं येते. तर माझं म्हणणं की एका कोपऱ्यात हॉलमध्ये जरी लावून दिला तरी पण वापरायला पण होईल आणि म्हणजे वापरात पण होईल आणि सगळंच व्यवस्थित होईल. हॉलमध्ये जरी लावलं तरी काय अडचण नाही ना, कारण तो सोफा आता काढून टाकला आहे ना, सोफा गेला आहे त्याच्यामुळं काय इतकं बघायची काही गरजच पडणार नाही असं मला वाटते. मग आता काय बघू, आता काय करायचं काय नाही ते, पण एक वस्तू गेली की एक वस्तू. आता आमच्या लग्नाला आता 9 वर्ष, म्हणजे 23/10 आमची ॲनिव्हर्सरी येते ना, तर 23/10 आमच्या लग्नाला 9 वर्ष कंप्लीट होत आहेत. पण खरंच माणसाला म्हणजे दिवस किती पटापट गेले असं वाटतं ना, पण दिवस सगळ्या गोष्टी बदलतात, सगळ्या गोष्टींमध्ये चेंज येतो एक, आणि अशाच गोष्टी बदलत नाहीत किंवा म्हणतात ना आपल्यामध्येच पूर्ण चेंज येतो किंवा सगळ्या गोष्टींमध्ये बदल होतात वगैरे. असं काय आता ती थोडंसं वाईट वाटतंय, कारण मी हे सगळं सामान मला लग्नामध्ये वडिलांकडून आलेलं आहे आणि तरी ह्याच्यातल्या बऱ्याचशा म्हणजे सामानातल्या सगळ्या गोष्टी खराब झालेल्या आहेत. खराब झाल्यानंतर काय फेकून दिल्या किंवा काय कचऱ्यामध्ये दिल्या किंवा काय, आता ते चालतच राहणार आहे. जसं दिवस वाढतील तसं त्या वस्तू पण खराब होत जाणार आहेत. त्याच्यामुळं त्या वस्तू कधी नाही कधी द्याव्याच लागणार आहेत, विकाव्याच लागणार आहेत, असा हा प्रश्न आहे ना. आता फ्रीज खराब झाला कधी तर फ्रीज पण देऊनच टाकावं लागणार आहे ना. तर तसं थोडंफार वाईट वाटतं की बाबा त्या आठवणी जोडलेल्या आहेत, लग्नात आपल्याला ह्या वस्तू दिलेल्या आहेत, पण त्या आठवणींमध्येच आता अडकून राहून उपयोग नाही ना. तर ते काय ठीक आहे, खाली नेऊन ठेवला आहे आता पार्किंगमध्ये. आज सकाळी पार्किंगमध्ये नेऊन ठेवलं आहे ना, तर आता ती गाडी कधी येते, आता उद्या येईल म्हणून सांगितलं आहे. मी सकाळी कचरा टाकायला गेलेले तेव्हा उद्या येईल बोलले ते दादा. आता उद्या येते की नाही येते काय होतं काय माहीत नाही, कारण कुत्रे पण खाली पार्किंगमध्ये जरा त्रास देतात ना. पण थोडासा आतमध्येच ठेवला आहे, तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करून दाखवते. तर खाली पार्किंगमध्येच ठेवला आहे. आता आमचा बाळ पण खाली नेहमी तो खेळायला खालीच असतो, तसं काही हे नाही आहे त्याचं. तो बोलतो, तो पण शाळेत आल्याला बोलला, त्याला माहितीच नव्हतं. तो शाळेत गेल्यावर तो खाली नेऊन ठेवला होता ना, तो बोलतो मग आपला सोफा खाली कसं काय गेला गं, तू तर एकटीच आहे घरात आणि मग सोफा आपला खाली कसं काय गेला. मी बोलले ते काका आले होते बेड ठेवायला, तर त्यांनी नेऊन ठेवला ना. तर त्या सोफ्यावर मस्त तो जाम खेळला आहे, म्हणजे इतक्या उड्या वगैरे माझ्या मोठ्या मुलानं त्या सोफ्यावर मारले. त्या सोफ्यावर म्हणजे मस्त खेळला आहे वगैरे तो. पण आता ह्याला ठीक आहे. आणि त्या खुर्च्या सोफ्याबरोबर आलेल्या खुर्च्या ह्या दोन्ही म्हणजे खुर्च्या चांगल्या होत्या, त्यामुळं दोन्ही खुर्च्या सोफ्यावरच्या चांगल्या होत्या म्हणून आम्ही काही खुर्च्या नाहीत दिल्या. मग म्हणलं आता खुर्च्या चांगल्या आहेत तोपर्यंत खुर्च्या वापरायच्या आणि मग त्या खराब झाल्यावर मग त्या देऊन टाकायच्या. मग त्या सोफ्यावरच्या उशा वगैरे पण आहेत, उशा ठेवल्यात. म्हणलं कसं जाऊ द्या लागतात आपल्याला वगैरे, मग ते कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा आपण तरी त्या उशा वापरू ना, त्यामुळं मग ते घरातच ठेवल्यात. पण थोडं आज वाईट वाटतंय जरासं, कारण त्या वस्तूंशी म्हणतात ना आठवणी जोडलेल्या असतात काय काय, आणि बरेच लोकांना ना आठवणींमध्ये जगायला आवडतं. तसं माझं नाही आहे, पण थोडंसं त्या लग्नातल्या सगळ्या वस्तू होत्या म्हणून जरा वाटतं ना. आणि आता दिवस भरपूर झाले त्याच्यामुळं ठीक आहे. आता काय ती द्यायची वस्तू होती, द्यायलाच लागणार होती कधीतरी ती वस्तू द्यावीच लागणार होती. इट्स ओके. चलो बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.